नमस्कार, आप देख रहे हैं पीवीपी न्यूज। मैं राकेश तिवारी। इस वक्त हम आए हैं वसई पश्चिम में सर्वे नंबर 1, जहां पर कुछ अनादृत ढंग से तोड़क कार्रवाई की गई है, जो कि महानगर पालिका के पास कोई दस्तावेज न होने के बाद उन्होंने तोड़क कार्रवाई की है। और उनके सहायक आयुक्त का कहना है कि हमारे पास कार्रवाई के सारे पुख्ता सबूत है, लेकिन कोई सबूत न होने के बावजूद उन्होंने तोड़क कार्रवाई की। तब कैलाश पाटिल व आगरी सेना के लोग आए, उसमें हस्तक्षेप किया, तो नगर पालिका के अधिकारियों को और जीसीबी को उल्टे पैर जाना पड़ा। पर ये सच्चाई क्या है कि क्या कारण है, किसके दबाव में महानगर पालिका, किसके दबाव में, किसके फेवर में काम कर रही है? क्या वो जनता के लिए काम कर रही है कि किसी बिल्डर या भू माफिया के लिए काम कर रही है? इसमें कहीं ना कहीं पाम बिल्डर का भी नाम आ रहा है। सच्चाई क्या है यह जांच का विषय। पुलिस वाले से भी बातचीत हुई तो पुलिस वाले कहना जो सच्चाई होगी उसकी हम पुख्ता जांच करेंगे, उसके बाद हम इस पर कोई ना कोई एक्शन लेंगे। कैलाश पाटिल का तीव्र कहना है कि जल्द से जल्द अगर इसमें जांच नहीं होती तो हम इस मुद्दे को और आगे तक, मंत्रालय तक, और कहीं जहां तक हो सकेगा इन्हें न्याय दिलाने के हर संभव कोशिश करेंगे। तिकडे जो जेसीबी आहे तो पोलीस पण सांगतात आणि सुबोध ठाणकर जे आहेत ते सांगतात आमचा जेसीबी नाही, डिमोलिशन केलेलं आहे। पोलिसांना हात जोडून रिक्वेस्ट केलेली आहे की ह्यांच्यावर एफआयआर झाली पाहिजे, जो ज्याचा जेसीबी आहे त्याच्यावर एफआयआर झाला, ते डिमोलिशन केलेलं आहे। जर नाही केली तर माननीय सगळ्यांनाच पेन आम्ही चालवतो। मग कमिशनर पासून एसीपी डीसीपी सगळ्यांनाच आम्हाला नॉन परफॉर्मिंग ड्युटीमध्ये कोर्टात खेचायला लागेल। हात जोडून सांगून आलोय साहेब, पेपरची सत्यता बघा। पेपर सगळे दाखवले, C2B ची दाखवली ऑर्डर, सगळे राहण्याला सगळे जे पेपर लागतात, लाईट बिल आणि घरपट्टी, लाईट टॅक्स पावती आणि सगळे डिटेल पेपर त्यांना दाखवलेत आणि हात जोडलेले आहेत। तर त्यांनी आश्वासन दिलं की सगळ्या ह्याची पडताळणी करून त्या जेसीबीवर कंप्लेंट करण्याचे आणि ज्या ओनर असेल त्याच्यावर कंप्लेंट करण्याचे आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। आम्हाला तेवढंच पाहिजे, लवकरात लवकर करावं। 8 दिवसाची मोहलत दिली, 9व्या दिवशी इकडे येऊन बसून आहे तर संपला विषय। इस विषय में आप क्या कहेंगे जो अभी ये कार्रवाई गलत ढंग से हुई? हे भू माफिया ने रचा हुआ षड्यंत्र है। इसमें महानगर पालिके के रेड्डी और आयुक्त जो है, काय नाव त्याचं रे, ठाणेकर, सुबोध ठाणेकर, और आयुक्त एडिशनल आयुक्त नाव का त्याचं, हेरवडे, इनको मैं चेतावनी देता हूं, सुधारा। हात जोडून झाले, पाय पडून झाले, नाहीतर शेणफेक आंदोलन आगरी सेना करणार आणि तुम्हाला वसई तालुक्यात फिरायला बंदी करून टाकू। ही आगरी सेनेची ताकद तुम्हाला पुढच्या दिवसात बघायला मिळेल। चला काका, एक सवाल मेरा और था कि इसमें पुलिस की भूमिका क्या है? पुलिस इसमें क्या करना चाहती है? पुलिस न्यूट्रल है, मगर पुलिस को हमने हाथ जोड़ के बोला है, नहीं तो जल्द में सीपी साहब से और ऑलरेडी डीसीपी साहब से अच्छी बात हुई है, वो मदद करने का उन्होंने आश्वासन दिया है। नहीं तो सीपी साहब के साथ शेतकरी को लेकर जाके सीपी ऑफिस में आंदोलन करेंगे। माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी निवेदन केलेलं आहे। ऑलरेडी आमच्या काही 25 विषय आहेत जे माननीय मुख्यमंत्र्यांकडे ते पेंडिंग आहेत, त्यामध्ये हा 26वा विषय ऍड केलेला आहे। आणि जे कल्प्रिट आहेत हे भूमाफी आहेत। हे 5 जण कोण आहेत? पाम मध्ये कोण आहेत? पाम मध्ये आहेत अजीव पाटील, त्याची मिसेस, हेमंत पाटील त्याची मिसेस, हेमंत म्हात्रे त्याची मिसेस, निलेश प्रदीप तेंडुलकर त्याची मिसेस, जितूबाई शाह त्याची मिसेस, पंकज ठाकूर त्यांची। ह्यांच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे। आगरी सेना जरी झाली नाही तर प्रचंड आंदोलन ह्या शेतकऱ्यासाठी इकडे उभारेल। पण ह्याच्या अगोदर एक प्रेस दिलेली, त्याच्यामध्ये क्लिअर दिसते हे फार जुनं माझ्या शेतकऱ्याचं घर आहे। ही फॅमिली, राऊत फॅमिली, आणि प्लॅनिंग मध्ये हे घर नाहीये। आपण लास्ट टाइम दाखवलेलं आहे की हे प्लॅनिंग मध्ये घर नाहीये। त्यांना त्या समोरच्या 2 बिल्डिंगच्या सीसी देण्याच्या अगोदर हे स्ट्रक्चर तोडणं हे बंधनकारक होतं, परंतु हे स्ट्रक्चर न तोडता त्यांना सीसी दिलेली आहे। म्हणजे आपले गुन्हे बाहेर येऊ नयेत म्हणून 4 दिवसापूर्वी ही सुडात्मक कारवाई ह्या बिल्डरने शेतकऱ्यावर केलेली असं मला वाटते। ह्याच्यामध्ये महापालिकेचे अभियंता, कायदेशीर सल्लागार, नगर रचनाकार या सर्वांनी आर्थिक संगनमत करून विकासकाची खोटी कागदपत्रे सादर केलेली असतानाही बेकायदेशीररित्या बांधकाम परवानग्या दिलेल्या आहेत। क्लिअर कट लक्षात घ्या। त्या 2 बिल्डिंग आहेत ह्याच लेआउट मध्ये आहेत, त्याला कंप्लीशन सर्टिफिकेट दिले, त्याचा अर्थ हे स्ट्रक्चर आहे म्हणून। आणि ह्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की जो आर्किटेक्ट आहे त्याची सनद रद्द करायला पाहिजे। आणि जे कल्पित आहेत, मग तो सहायुक्त असेल, इकडचा इंजिनियर असेल, इकडचा
कमिशनर असेल, टाउन प्लॅनर असेल, लॉवाले असतील, ह्यांच्यावर सगळ्यांवर फौजदारी केसेस झाल्या पाहिजेत हे आमचं म्हणणं आहे. आणि TLR पण ह्याच्यात एक आहे. एक लक्षात घ्या, शेतकरी इकडे राहतोय दिसते आहे आणि कोणतीही परमिशन त्या बाईट मध्ये मी बघतोय की ते सांगतात ना आम्ही बघायला आलेलो. मग ते स्ट्रक्चर तोडलं कसं? ज्यांनी स्ट्रक्चर तोडलं त्याच्यावर पण फौजदारी गुन्हा झाला पाहिजे. मी माननीय मुख्यमंत्र्यांना इकडून आवाहन करतो, माननीय मुख्यमंत्र्यांना आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांना मी आवाहन करतोय, साहेब हे काय चाललंय? एका शेतकऱ्यावर जर भूमाफी अन्याय करत असतील तर किती योग्य आहे? आणि आम्ही जर चुकीचे असाल, आमचा जर शेतकरी चुकीचा असेल, जो इकडे 50 वर्ष टाकतो, ही जागा ती दिलेली आहे, ही जागा पण 2.5 एकर ह्याच्याच फॅमिलीने डोनेट केलेली आहे. मग जर इधरचा तो जो आहे हेरवडेकर आणि जो सुभाष ठाणेकर, सुभाष ठाणे ह्यांच्यावर ह्यांना अँटी करप्शननी, सुभाष ठाणेकरला अँटी करप्शननी तिकडे पकडलेला आहे, रेड्डीवर अँटी करप्शननी पकडलेला आहे. हा जो आलेला सहायुक्त हा नालायक सहायुक्त आहे. हा फक्त इकडे पैसे कमवण्यासाठी आलेला आहे. माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना माझे हात जोडून निवेदन आहे की ह्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, नाहीतर आगरी सेना चूप बसणार नाही. जिथपर्यंत ह्या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तिथपर्यंत आगरी सेना चूप बसणार नाही.